सहयोग फाउंडेशनद्वारे एकरूप येथे वृक्षारोपण. न्यायाधीशपदी निवड झालेले ऋषी आबाळे यांचा केला. राहता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे आयोजित वृक्षारोपण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी एकरूप येथील अमरधाम येथे गावातील मान्यवर ग्रामस्थांच्या वतीने हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच बंधाऱ्याच्या कडेला बालकुवाटे जातीचे बांबूचे रोपण करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य व निवृत्त कृषी अधिकारी अनिल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानातील वृक्षारोपण केलेल्या झाडांची पुढील वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली आहे. यापुढे येथे वृक्षारोपण करण्याचा सहयोग फाउंडेशनचा मानस आहे. या प्रसंगी एकरूखेचे भूमिपुत्र ऋषिकेश आबाळे यांचे न्यायाधीशपदी निवड झाल्यानंतर फाउंडेशनद्वारे फेटा बांधून साई शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राहता पंचायत समितीचे माजी उपसभापती जालिंदर गाडवे, मार्केट कमिटीचे संचालक देवेंद्र भवर, गणेश कारखान्याचे संचालक मधुकर सातव, अनिल सातव, पत्रकार ज्ञानेश्वर जोरे यांचाही सत्कार करण्यात आला. एकरूखे ग्रामस्थांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावणे यांचा सत्कार करण्यात आला. कृषी अधिकारी धनंजय सोनवणे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करत सूत्रसंचालन केले. नवनियुक्त न्यायाधीश ऋषिकेश आबाळे यांनी सत्काराला उत्तर देताना वृक्षारोपणाची महत्त्व विशद करत सहयोग फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. जालिंदर गाडवे व अनिल सातव यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व एकरूखे ग्रामस्थ यांनी आज वेळातला वेळ काढून आपला या ठिकाणी निसर्गाप्रती आपलं प्रेम जे व्यक्त केलंय त्यासाठी मी सहयोग फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो. मी एक निसर्गप्रेमी आहे. मी सकाळ फाउंडेशनच्या अंतर्गत अशी कामं केलेली आहेत, त्यामुळे वृक्षांचं काय महत्व आहे मला चांगलं माहिती आहे. तर पुन्हा एकदा मी सर्व सहयोग फाउंडेशन आणि एकरूखे ग्रामस्थांचे आभार मानतो. धन्यवाद. सहयोग फाउंडेशनच्या वतीने आणि कालच कृषी दिन होऊन गेला, त्याच्या निमित्ताने जे आज आपल्या गावामध्ये वृक्षारोपण झालेलं आहे त्या सर्व फाउंडेशनचे अध्यक्ष पानगावाने सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि या सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. तसेच आपल्या गावचे भूमिपुत्र आणि कृषी सहाय्यक कृषी अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या गावामध्ये वृक्षारोपण झालेलं आहे. आज त्यांनी सकाळी 7 वाजताच सर्वांना फोन केले आणि 2 दिवसापासून त्यांनी तयारी केली. त्यांचं आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करतो. आज आपल्या 7 वाजताच आपल्या गावामध्ये आले, परंतु आपले ग्रामस्थ शेती व्यवसाय दूध व्यवसाय असल्याने सर्व उपस्थित राहू शकले नाही. तरी मी ग्रामपंचायतच्या वतीने थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांनी आम्हाला आमच्या गावामध्ये आज अशा वृक्षारोपण करण्याची या तलावाच्या कडेने संकल्पना मिळाली. आज आम्हाला आज हा तुमचा आम्ही संकल्प घेऊन या पूर्ण तलावाला आम्ही असं वृक्षारोपण करतो आणि तुमचं एक नाव लौकिक या तलावाला या जनसेवा फाउंडेशनचा एक आम्ही बोर्ड लावू. त्यांच्या सहकार्याने हे आम्हाला योगदान मिळालेलं आहे. एवढं बोलून मी सर्व टीमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. दिन म्हणून नाहीये तर 1 तारीख ते 7 जुलै 1 जुलै ते 7 जुलै हा गेल्या अनेक वर्षापासून सहयोगाच्या माध्यमातून कृषी महोत्सव म्हणा किंवा वृक्षारोपण आपला सप्ताह म्हणा अशा पद्धतीने हे काम करत असतो आपण. वन महोत्सवाची सुरुवात अशी 1950 साली केंद्रीय कृषी मंत्री आपले कन्हैयालालजी मुंशी ना त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि आता त्याचा जो उद्देश होता त्यावेळेस झाडाची वृक्ष तोड फार होत होती, तो प्रकार काय आता राहिलेला नाही. पण तरी पण बरं का हे पर्यावरणासाठी आपण आता वृक्ष लागवड जास्तीत जास्त केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता जे वाढदिवस वगैरे जे साजरे करतो ना, तर त्याच्याऐवजी जर समजा वृक्ष लागवड केली तर ज्याच्या नावाने आपण ते वृक्ष लावतोय त्याला येता जाता ते पाहता येतं. अनेक वर्ष नाही तर मागच्या वर्षी कोणता केक घेतला होता ते काही यावर्षी लक्षात राहत नाही. म्हणजे चॉकलेट घेतला का आईस घेतला काही कळत नाही. त्याच्यापेक्षा झाडं जर लावली
तसंच म्हटलं की जे 10वीला येणारे 9वीला येणारे हे जे मुलं आहेत पहिले येणारे यांच्या हातून सुद्धा ही संकल्पना आपण राबवली पाहिजे. म्हणजे त्यांना ते गावाबद्दल आपुलकी. आता हे न्यायाधीश साहेबांकडून समजा आपण एखादं झाड लावलेलं असतं पूर्वी, आज रोडच्याच कडेला लावलं पाहिजे असं काही नाही, तिथं शक्य आहे तिथं लावणं योग्य राहील. तर अशा पद्धतीनं आता ते काय होतं माहिती आहे का, व्हॉट्सअपचे पेज फुल होऊन जातात. त्याच्याऐवजी आमचं असं म्हणणं आहे की हे जे क्षेत्र आहे ना जे रिकामं आहे ते झाडांनी फुल झालं पाहिजे. म्हणजे ते डिलीट करा. शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी राहता नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ, एकरुखेचे माजी सरपंच भास्कर आबाळे व बापूसाहेब आगरे, तसेच गणेश थोरात, रघुनाथ बोर्डे, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सोनवणे, ललित मुनावत, विलास सातव, बाबासाहेब बिलबिले, संजय तुपे, जयसिंग सातव, संजय गाढवे, ज्ञानेश्वर फटांगरे, वाल्मिक सातव, जयवंत गायवधने, योगेश सातव, रावसाहेब कारले, अप्पा तुपे, मेजर सातव, नितीन गुरु, भरत दवंगे, उज्ज्वला गाडेकर, माधुरी साळवे अँड गोरख दंडवते आदी नागरिक उपस्थित होते. तसेच सहयोग फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. आर शिर्डी न्यूज राहता.